माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, आदरणीय आपले सीमाताई हिरे आमदार, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व भाजपचे पदाधिकारी, सर्वांना मी नमस्कार करते. तसंच मला या ठिकाणी मंचावर ओळख करून दिली आज आणि सगळ्यांशी संपर्क करण्याची मला संधी मिळाली. ती माझी मैत्रीण आमच्या प्रभागामध्ये खूप कार्यक्षम पद्धतीने काम करणाऱ्या नलिनीताई दराडे. तर सर्वप्रथम देवाभाऊंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आणि अशा प्रकारचा उपक्रम महिला शेतकऱ्यांसाठी घेण्याची कल्पना ज्यांना सुचली असेल आपले पदाधिकारी चित्राताई वाघ, म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट आणि बदल कुठेतरी घडतोय हे दाखवून देणारी गोष्ट. गेल्या 26 वर्षामध्ये मी कृषी विभागात काम करते, वेगवेगळ्या पदांवर काम केलं. सध्या मी कृषी अधिकारी पदावर त्र्यंबकेश्वरला काम करते. निफाड, नाशिक, इगतपुरी आणि आता त्र्यंबकेश्वर सर्व प्रकारच्या सर्वात अत्याधुनिक तसंच अतिशय आदिवासी भागात काम करण्याचा मला सन्मान मिळाला असं मी म्हणेन, जिथे खरोखर आपल्या कामाची गरज आहे. तर आज उद्या आषाढ एकादशी आहे. विठुरायाच्या आगमनाने अतिशय सुंदर आणि देखणं आपली दिंडी इथे झाली, छोटी का असेना. तर मी अशी विनंती करेन सर्व महिला शेतकऱ्यांना, आज ज्या रश्मीताईंनी आपल्याला महिला विधेयक सांगितलंय, महिला सक्षमीकरण विधेयक, जे आता प्रमाणित करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असणार आहे पूर्ण देशामध्ये. तसंच 2026 या वर्षाची आणखी एक वेगळी ओळख आहे. संयुक्त राष्ट्र संघाने हे वर्ष जागतिक स्तरावरती महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. त्यामुळे यापुढे देखील वर्षभरात आपल्याला कार्यालयाच्या मार्फत पुष्कळसे कार्यक्रम होतील. पण आज मी तुमच्याशी जो संवाद साधण्याची मला संधी मिळाली आहे, तर मी कृषी विभागामार्फत ज्या काही योजना महिला शेतकऱ्यांसाठी आहेत त्याच्याविषयी माहिती देऊ इच्छिते. तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना मोदी सरकार जेव्हापासून, म्हणजे मी राजकीय व्यासपीठ म्हणून ही गोष्ट सांगत नाहीये, परंतु पंतप्रधान श्री मोदी साहेब आल्यापासून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अशी एक स्कीम आली आहे. आपल्यापैकी जर काही लोकांना माहीत नसेल, 35% सबसिडी कुठलाही व्यवसाय करा, 10 लाखापर्यंत सबसिडी आपल्याला मिळू शकते या योजनेच्या माध्यमातून. म्हणजे तुमचं प्रकल्पाची जी मूल्य असेल त्याच्या 35% आपल्याला सबसिडी मिळणार आहे. 3 वर्षांनंतर नावावर जमा होईल. कर्ज आपण त्यासाठी जर काढलं तर जी ती 35% रक्कम आहे त्याच्यावरचं व्याज आपल्याला द्यायचं नाहीये, म्हणजे उर्वरित रकमेवरच आपल्याला फक्त बँकेला व्याज द्यायचं आहे. तर त्यासाठी आपण मोठे प्रकल्प, जर आपली FPO असेल म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, तर 3 कोटीपर्यंत आपल्याला सबसिडी घेता येते. आता नाशिक सारख्या भागामध्ये फूड प्रोसेस ऑर्गनायझर्स खूप सगळे आहेत. महिला शेतकरी त्याच्यात कमी असतील. दिंडोरी झालं, नाशिक, निफाड या ठिकाणी असे मोठे प्रकल्पांसाठी अनुदान घेतलेलं आहे. पण बऱ्याचदा काय होतं, आपण मेन प्रवाहातून महिला आहोत म्हणून थोडं बाजूला पडतो. शेतकरी आहोत, आज शेतामध्ये काम करणारा सगळ्यात जास्त सहभाग, म्हणजे आता इथे खरोखर शेतीत जे राबणारे लोक आहेत ते सांगतील की 70% कामं या महिलाच करत असतात. पण त्या महिलांना म्हणावा असा सन्मान आपल्याला कधी दिला जात नाही. तर आताचे जे विधेयक आले त्याच्याने अधिकृत ओळख, म्हणजे आता ॲग्रिस्टॅक कार्ड फक्त सातबाऱ्यावर नाव असलेल्या शेतकऱ्याचंच होत होतं. आता इथून पुढे महिलांना सुद्धा अधिकृत ओळख मिळणार आहे, सातबारा नावावर असो अथवा नसो. तर त्याच पद्धतीनं जे काही शेडनेट असतील, पॉली हाऊस असतील, या सर्व स्कीम्सला आपल्याला 50% अनुदानावर महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून अनुदान मिळतं. तर यासाठी आपण जे पण कोणी आता इथे कार्यक्रमाला उपस्थित महिला आहेत, घरी गेल्यानंतर आपल्या घरच्यांना देखील ज्या गोष्टी कधी माहीत नसतील समजा, तर प्रत्येक स्कीमसाठी आता ताईंनी गांडूळ खताचं, टेरेस गार्डनिंगचा उल्लेख केला. भारतीताईंना माहिती आहे कोरोनामध्ये डॉक्टर असल्यामुळे की किती आपल्याला ऑक्सिजनची गरज पडत होती. आज आपल्या शेतकरी महिला शेतात तर झाडं जगवतात, आपलं पण एक कर्तव्य आहे शहरी महिलांसाठी टेरेस गार्डन हे प्रत्येकाने आपल्याला फुलवलं गेलं पाहिजे. आणि हे जे प्रधानमंत्री PMFME स्कीम जे मी सांगितलं, त्यासाठी सर्व ठिकाणी कृषी विभागामार्फत तुम्हाला कोणते प्रकल्प करावेत आणि त्यासाठी तुम्हाला कच्चा माल जो काही आपल्याकडे उपलब्ध असतो
हा व्यवसाय चालू करायचा आहे आपल्याला. म्हणजे त्यासाठी तुम्हाला बाहेरून काही आणायचं नाहीये, तुमच्या शेतात पिकणाऱ्या गोष्टींवर प्रक्रिया करून मग त्याचं उत्पादन तयार करायचं. त्यासाठी आपल्याला 35% सबसिडी मिळणार आहे. आज पाऊस अल निनोचा शक्यता असल्याने देशभरात चिंता होती की भारतात पाऊस पडेल की नाही. महाराष्ट्रात सुद्धा